नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण उच्च न्यायालयाचा अभ्यास करणार आहोत। उच्च न्यायालय आपल्याला राज्यघटनेमध्ये भाग 6 मध्ये देण्यात आलेले आहेत आणि उच्च न्यायालयाच्या संबंधीच्या तरतुदी आहेत त्या भाग 6 मधल्या कलम 214 ते कलम 231 पर्यंत देण्यात आलेले आहेत। उच्च न्यायालयाच्या संबंधीची जी कलम आहेत ना ती सगळी महत्त्वाची आहेत। तुम्हाला प्रत्येक कलमामध्ये काय तरतुदी आहेत त्या माहित असणं गरजेचं आहे, कारण की आयोग बऱ्याच वेळेला जोड्या लावांमध्ये प्रश्न विचारत असतं। एका बाजूला कलम दिली जातील आणि दुसऱ्या बाजूला त्या कलमामध्ये काय तरतुदी आहेत ते विचारलं जाईल आणि जोड्या लावायला सांगितल्या जातील। तसं बघा, उच्च न्यायालय मी तुम्हाला आधीच्या सुद्धा लेक्चरमध्ये सांगितलेलं, उच्च न्यायालय संयुक्त गट ब च्या एक्झामसाठी खूप महत्वाचे, प्री साठी तर महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर तुमचे एसओ, पीएसआय किंवा एसटीआयच्या ज्या मेन्सच्या एक्झाम होतात त्यामध्ये सुद्धा इनफॅक्ट राज्यघटनेला बराचसा महत्व आहे, बरेचसे प्रश्न विचारले जातात। मी ना एसओचा 2019चा पेपर बघितला, त्याच्यामध्ये 15 पेक्षा जास्त प्रश्न मेन्सला राज्यघटनेवर विचारण्यात आलेले आणि त्यामध्ये सर्वात जास्त तुम्हाला माहितीये की महत्व कशाला देण्यात आलेलं किंवा जास्त प्रश्न हे जनरली विधिमंडळ किंवा उच्च न्यायालयावर विचारण्यात आलेले। सो असेच काही प्रश्न मी तुम्हाला दाखवते की ऍटलीस्ट तुम्हाला एक आयडिया येईल की संयुक्त गट ब ला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि जी डिफिकल्टी लेवल आहे ती कशी असू शकते। सो आता हा जो तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसतो ना तो तर एकदम इझी आहे। जर अशा प्रकारचा एखादा प्रश्न आला ना तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलंच पाहिजे। याच्यामध्ये काही 4 सेंटेन्सेस विचारलेत। पहिलं दिले की भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी न्यायालयाची तरतूद आहे। दिल्ली असं केंद्रशासित प्रदेश आहे की जिथे उच्च न्यायालय आहे। सर्वप्रथम जी स्थापना आहे आपल्या देशामध्ये उच्च न्यायालयाची ती 1862 मध्ये करण्यात आलेली आणि त्याच्यानंतर अलाहाबाद हे चौथं उच्च न्यायालय। तर बघा, आता यामध्ये जर आपण बघितलं ना तर ही 4ही विधानं योग्य आहेत, पण थोडंसं तुम्हाला करंट अफेअर्सच्या दृष्टीने सुद्धा अवेअर राहता येईल। कसं, आता ही 3 विधानं तर बरोबर आहे, ते मी लेक्चरमध्ये डिस्कस करणारच आहे तुमच्या बरोबर, पण जर आता आपण या सेंटेन्सकडे बघितलं तर फक्त दिल्लीमध्येच उच्च न्यायालय आहे का? तसं तर या सेंटेन्समध्ये असं कुठे मेन्शन करण्यात आलं नाहीये की केवळ किंवा फक्त दिल्लीतच उच्च न्यायालय आहे, असं केंद्रशासित प्रदेश आहे की जिथे उच्च न्यायालय आहे। हा, दिल्लीमध्ये उच्च न्यायालय आहे। जर आपण बाकीचे केंद्रशासित प्रदेश बघितले ना तर तिथे उच्च न्यायालय नाहीये। ओके, जे बाजूच्या राज्याचे उच्च न्यायालय असतात तर त्याचंच एखादं खंडपीठ तिथे असतं किंवा तेच उच्च न्यायालय त्या केंद्रशासित प्रदेशाला असतं। तर दिल्ली हा तर एक केंद्रशासित प्रदेश झाला, पण सध्याच्या घडीला आपण बघितलं तर जम्मू आणि काश्मीर सुद्धा आहे, ते आता केंद्रशासित प्रदेश आहे ना, पण तिथे पण उच्च न्यायालय आहे। मग तशा पद्धतीचा प्रश्न जर विचारण्यात आला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे। ठीक आहे, त्याचबरोबर अजून डिफिकल्टी लेवल बघा कशी आहे। तर हा सुद्धा एसटीआय मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला, आय थिंक 2018 मध्ये। तर त्याच्यामध्ये तर तुम्हाला एका बाजूला उच्च न्यायालय दिले, दुसऱ्या बाजूला स्थापना वर्ष दिले। मग आता तुम्हीच थोडंसं विचार करा की किती डिटेलमध्ये तुम्हाला या टॉपिकचा अभ्यास केला पाहिजे, तरच तुमची एक्झाम सुटणार आहे। ओके, सो आता आपण डिरेक्टली लेक्चरकडेच वळूया की उच्च न्यायालयाच्या बाबतीत काय काय तरतुदी आहेत। तर बघा, आपल्या भारतामध्ये जसं सर्वोच्च न्यायालयाची जेव्हा स्थापना झाली तर ते आपण बघितलेलं की सर्वोच्च न्यायालयाची स्थापना किती आधी झालेली। सर्वात पहिल्यांदा जे सर्वोच्च न्यायालय आहे ते फक्त बंगाल, ओडिसा त्या प्रदेशांसाठी होतं, पण उच्च न्यायालयाची स्थापनेसाठी 1861 मध्ये एक कायदा करण्यात आलेला, ते म्हणजेच इंडियन हायकोर्ट ऍक्ट। ओके, आणि त्याच्यानुसार 1862 मध्ये 3 उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली, कलकत्ता, मुंबई आणि मद्रास। त्याच्यानंतर जे चौथं उच्च न्यायालय आहे ते आहे अलाहाबाद हायकोर्ट आणि त्याची स्थापना करण्यात आलेली 1866 ला। हे जी माहिती मी तुम्हाला आता दिली ना पूर्णपणे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे आणि ही तुम्हाला तोंडपाठ असलीच पाहिजे। तुम्हाला जोड्या लावांमध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा मल्टी लायनर मध्ये आपण आताच बघितलं की आताच कसा प्रश्न विचारण्यात आलेला। ठीक आहे, सो उच्च न्यायालयाच्या बाबतीतची जी तरतूद आहे ती आपल्याला राज्यघटनेमध्ये कुठे देण्यात आलेली आहे तर ती देण्यात आलेली आहे कलम 214 मध्ये। कलम 214 मध्ये असं सांगितलं की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल, पण पुढे जाऊन एक घटना दुरुस्ती करण्यात आली, 7वी घटना दुरुस्ती, जी राज्यपालांच्या बाबतीत होती ना घटना दुरुस्ती, त्याच पद्धतीची ही सुद्धा घटना दुरुस्ती आहे। या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं कलम 214 मध्ये की एका राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेलच, पण पॉसिबल झालं तर संयुक्त उच्च न्यायालय सुद्धा असू शकतं, म्हणजे 2-3 राज्य मिळून एक संयुक्त उच्च न्यायालय असू शकतं। जसं आपलं बॉम्बे हायकोर्ट एक संयुक्त हायकोर्ट आहे। कसं काय संयुक्त हायकोर्ट आहे? आपल्या राज्य बघा, गोवा राज्याला सुद्धा एक खंडपीठ आहे, महाराष्ट्रासाठी तर ते आहेच, पण त्याचबरोबर गोव्यासाठी सुद्धा बॉम्बे हायकोर्ट आहे। म्हणजेच हे काय झालं तर एक संयुक्त उच्च न्यायालय। ओके, म्हणजेच काय,
घटनादुरुस्ती 7 ने सांगण्यात आलं की एखादं संयुक्त उच्च न्यायालय सुद्धा स्थापन करण्यात येऊ शकतं, म्हणजे 2 ते 3 राज्यांसाठी एखादंच उच्च न्यायालय असेल. ठीक आहे, जसं चंदीगडचं जे उच्च न्यायालय आहे तर ते एक आहे. हरियाणा, पंजाब, चंदीगडसाठी एक संयुक्त उच्च न्यायालय आहे. राईट. सो हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर एखादं राज्याचं उच्च न्यायालय हे बाजूच्या केंद्रशासित प्रदेशासाठी सुद्धा काम करू शकतं असं सांगण्यात आलं. ठीक आहे. पण जर आपण केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत बघितलं तर दिल्ली असं एक राज्य होतं. दिल्लीमध्ये जे उच्च न्यायालय आहे ते 1966 मध्ये स्थापन करण्यात आलेलं आणि 1966 पासून 2019 पर्यंत दिल्ली असं एकमेव केंद्रशासित प्रदेश होतं की जिथे उच्च न्यायालय होतं. आता 370 गेलं. राईट. जम्मू काश्मीर मधून. जम्मू काश्मीर आधी राज्य होतं, 2 केंद्रशासित प्रदेश झाले त्याचे, जम्मू काश्मीर आणि लडाख. मग आता जम्मू काश्मीर असं एक केंद्रशासित प्रदेश आहे किंवा दुसरं केंद्रशासित प्रदेश आहे की जिथे हायकोर्ट अस्तित्वात आहे आणि जे जम्मू काश्मीरचं हायकोर्ट आहे ते लडाखसाठी सुद्धा काम करेल. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ऍटलिस्ट ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात आली. कशात देण्यात आलेलं आहे तर कलम 214 मध्ये, आणि त्याची संरचना सुद्धा कलम 214 मध्ये देण्यात आलेली की उच्च न्यायालयाची संरचना कशी असणार आहे. मग उच्च न्यायालयाची आता संरचना कशी असणार आहे तर ना, उच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश असतील त्याचं डिसिजन घेण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना. त्यालाच म्हटलं जातं राष्ट्रपतींचा विवेकाधिकार. आता राष्ट्रपती जनरली एक मुख्य न्यायाधीश असणार आहेत. ओके. काय तर उच्च न्यायालयाचे एक मुख्य न्यायाधीश असतील आणि इतर त्या राज्यांसाठी त्या उच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश असले पाहिजेत हे वेळोवेळी डिसाईड केलं जाईल राष्ट्रपतींकडून. म्हणजे त्यांना वाटतील तितके न्यायाधीश त्या उच्च न्यायालयामध्ये असणार आहेत. ओके. आणि हे जनरली कशावरून डिसाईड केले जातील तर त्या राज्यावर किंवा त्या हायकोर्टवर केसेसचा किती भार आहे, लोकसंख्या किती आहे, लोकसंख्या नाही केसेसचा किती भार आहे त्याच्यावरून जनरली ठरवलं जाईल. आता पुढे येते राज्य जी न्यायाधीशांची नियुक्ती आहे ती कशी केली जाईल. तर न्यायाधीशांची नियुक्तीची जी तरतूद आहे ती देण्यात आलेली आहे कलम 217 मध्ये. जसे जसे मी तुम्हाला कलम सांगते तर त्या कलमांनुसार लक्षात ठेवा. कलम 214 मध्ये दिलेलं आहे की उच्च न्यायालय असणारे प्रत्येक राज्यासाठी. त्यानंतर कलम 216 मध्ये कशी असणार आहे रचना आपल्या उच्च न्यायालयाची ते देण्यात आलेलं आहे. कलम 217 मध्ये न्यायाधीशांची नियुक्ती कोण करेल, कसं करेल ते देण्यात आलेलं आहे. तर बघा, न्यायाधीशांची जी नियुक्ती आहे, मुख्य न्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश त्यांची नियुक्ती राष्ट्रपतीच करणार आहेत. मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतील. पण इतर जे न्यायाधीश आहेत त्यांची नियुक्ती करण्याआधी ते जे मुख्य न्यायाधीश आहेत न्यायालयाचे त्यांची थोडीशी विचार विनिमय करतील, त्यांचा सल्ला घेतील. आणि त्याचबरोबर मुख्य न्यायाधीशांची जर नियुक्ती करायची असेल राष्ट्रपतींना तर त्यावेळी त्या राज्याच्या राज्यपालांचा सल्ला ते घेतील किंवा त्यांच्याबरोबर थोडंफार विचार विनिमय करतील. ठीक आहे. त्याच गोष्टी आता आपण इथे बघितल्या की न्यायाधीशांची नियुक्ती कोण करणार आहेत तर राष्ट्रपती करणार आहेत. मग आता न्यायाधीशांच्या पात्रतेचे निकष काय आहेत, हे निकष खूप महत्वाचे आहेत. बघा, सर्वोच्च न्यायालयाचे जे आपण पात्रतेचे निकष बघितले ना ते सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, कारण की आयोग त्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारत असतं. ठीक आहे. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि कधीच ना असं कन्फ्यूज होऊन जाऊ नका की काय असणार आहेत उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी. सर्वोच्च न्यायालयाच्या तर एकदम सिंपल होत्या. उच्च न्यायालयामध्ये त्यांना एक्सपिरियन्स असला पाहिजे, तर वकिलीचा एक्सपिरियन्स असला पाहिजे किंवा न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे. मग आता इथे काय, एकतर भारताचे नागरिक असले पाहिजेत, हे सारखं सारखं काय सांगणार ना आता. आणि त्याचबरोबर भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे भारतामध्ये कुठेही 10 वर्ष ते कोणत्याही न्यायिक पदावर असू शकतात किंवा एका किंवा अधिक उच्च न्यायालयामध्ये मिळून 10 वर्ष. ठीक आहे. एका किंवा अधिक उच्च न्यायालयामध्ये, फक्त इथे उच्च न्यायालय दिलेलं आहे, 10 वर्ष वकिली केली पाहिजे. ठीक आहे. एकतर ते कोणत्या तरी महत्वाच्या न्यायिक पदावर असू शकतात. किती वर्ष? 10 वर्ष. किंवा एकूण 10 वर्ष त्यांनी वकिली केली पाहिजे, पण ते फक्त उच्च न्यायालयावर. ठीक आहे. न्यायिक पदावर असण्यासाठी ते उच्च न्यायालयातच एखाद्या पदावर असले पाहिजेत असं नाहीये. ते भारताच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही न्यायिक पदावर असू शकतात. ठीक आहे. पण वकिलीच्या बाबतीत त्यांनी उच्च न्यायालयामध्येच वकिली केली गेली पाहिजे. ठीक आहे. पण इथे किंवा आहे हे लक्षात ठेवा. एकतर हे किंवा एकतर ते, एकतर न्यायिक पदावर असतील किंवा एकतर 10 वर्ष वकील असतील. आता त्यांचा कार्यकाळ काय असणार आहे तर वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पद भूषवू शकतात. ठीक आहे. 62 वर्षानंतर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ते न्यायाधीश झाले तर मग तसेही 62 वर्ष पूर्ण होण्याआधी ते न्यायाधीश बनतील. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये बघा 65 वर्ष आहे, तिथेच उच्च न्यायालयामध्ये 62 वर्ष आहेत.
तर हा डिफरन्स सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर जर त्यांना आधीच पदावरून जायचं असेल तर ते राष्ट्रपतींना राजीनामा देतील. लक्षात ठेवा, इथे राष्ट्रपतींना राजीनामा देणार आहेत ते राज्यपालांना नाही. जरी हे राज्याचं उच्च न्यायालय असलं तरी उच्च न्यायालयाबाबतचे जे सगळे महत्वाचे अधिकार आहेत ते राष्ट्रपतींना आहेत आणि त्यामुळे ते राजीनामा सुद्धा राष्ट्रपतींनाच देणार आहेत. त्याचबरोबर संसदेच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात. सेम सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जसं पदावरून दूर केलं जातं तर तीच इथे प्रोसिजर फॉलो केली जाते. आता त्याच्यासाठी न्यायाधीश चौकशी कायदा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही तरतुदी आहेत, ते मी तुम्हाला पुढे सांगते. आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यास किंवा दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये त्यांची बदली झाल्यास, आता त्यांची बदली करण्याचा अधिकार किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतींना आहे. मग त्यांची जागा रिक्त कधी होऊ शकते, तर ही सगळी कारणं आहेत. एकतर त्यांचा पदावधी संपू शकतो, एकतर ते राजीनामा देऊ शकतात किंवा त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं संसदेकडून राष्ट्रपतींद्वारा, आणि त्याचबरोबर त्यांची इतर कुठेतरी नियुक्ती झाली तर त्या राज्याच्या उच्च न्यायालयापदी त्यांचं पद जे आहे ते रिक्त होतं. मग आता न्यायाधीशांना पदावरून दूर कधी कधी केलं जाऊ शकतं. आपण बघितलं नियुक्ती राष्ट्रपती करतात, पात्रतेच्या अटी बघितल्या, त्यांचा कार्यकाळ कसा असणार आहे. मग त्यांना आता पदावरून कोणकोणत्या कारणांवरून दूर केलं जाऊ शकतं किंवा कसं केलं जाऊ शकतं, तर राष्ट्रपतींच्या आदेशाने त्यांना पदावरून दूर केलं जातं. पण राष्ट्रपती हा आदेश कधी काढतात, ज्यावेळेला संसदेकडून त्यांना निवेदन येतं. आता संसद निवेदन कधी दे, तर ज्यावेळेला तसा ठराव संसदेमध्ये पास होईल. ठीक आहे, दोन्ही सभागृहांमध्ये हा ठराव पास व्हावा लागतो. या ठरावाला संसदेच्या गृहांच्या विशेष बहुमताचं समर्थन असलं पाहिजे दोन्ही सभागृहांमध्ये. ठीक आहे, की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना या कारणावरून पदावरून दूर करायचंय, तसा ठराव संसदेच्या एका सभागृहामध्ये मांडला जाईल आणि त्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये तो विशेष बहुमताने संमत होणं गरजेचं आहे, म्हणजे 2/3 बहुमताने संमत होणं ते गरजेचं आहे. पण ना, ज्यावेळेला हा ठराव पास होत असतो त्यावेळेला न्यायाधीश चौकशी कायदा असतो 1968 नुसार. बघा, आता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असले तरी एक महत्वाचं स्थान आहे, ते खूप अशा महत्वाच्या गोष्टींवर निर्णय वर्डिक्ट देत असतात. मग ते वर्डिक्ट त्यांचं अनबायस्ड असलं पाहिजे किंवा वर्डिक्ट त्यांनी न भीता, त्यांचे निर्णय न भीता त्यांनी दिले पाहिजेत, म्हणून बरंचसं संरक्षण त्यांच्या पदाला देण्यात आलेलं आहे. आणि जर समजा पदच्युत करण्याचा प्रस्ताव लोकसभेमध्ये मांडायचा असेल तर 100 जणांचे त्यांना संमती असली पाहिजे आणि राज्यसभेमध्ये 50 जणांची स्वाक्षरी असली पाहिजे. सेम हेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबत सुद्धा आहे, तर हे खूप महत्वाचे लक्षात ठेवा. आणि ज्या कोणाची स्वाक्षरी येईल तर ती स्वाक्षरी आल्यानंतर लोकसभेचे सभापती किंवा राज्यसभेचे सभापती तो ठराव मांडा सभागृहामध्ये असं सांगतील आणि तेच हा ठराव जो आहे तो त्या सभागृहामध्ये मांडू शकतात. आता पहिला हा जो ठराव आहे तो राज्यसभेमध्ये सुद्धा मांडला जाऊ शकतो आणि लोकसभेमध्ये सुद्धा मांडला जाऊ शकतो. असं इथे कुठेही राज्यघटनेमध्ये मेन्शन करण्यात आलेलं नाहीये की कोणत्या स्पेसिफिक सभागृहामध्ये मांडायचंय. ठीक आहे, आणि मग जर प्रस्ताव स्वीकारला गेला, ओके, जर दोन्ही सभागृहांनी तो प्रस्ताव स्वीकारला तर आरोपांची चौकशी करण्यासाठी लोकसभा सभापती आणि राज्यसभा अध्यक्ष 3 सदस्यांची एक समिती स्थापन करतात आणि या समितीमध्ये पूर्ण चौकशी केली जाते. मग जे न्यायाधीश आहेत ते त्यांची सुद्धा बाजू मांडतात आणि त्याच्यानंतर फायनल डिसिजन होतं की न्यायाधीशांना पदावरून दूर करायचं आहे की नाही. आता जनरली याच्यामध्ये कोण कोण असतं, तर यामध्ये ना जे सर्वोच्च न्यायालय आहेत त्याच्या समितीमध्ये सरन्यायाधीश सुद्धा असू शकतात किंवा सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश असू शकतात किंवा उच्च न्यायालयाचे एखादे न्यायाधीश आणि एखादा असा एक मोठा कायदे तज्ञ त्या समितीमध्ये असू शकतो. आणि या 3 सदस्यांची समिती ठरवते मग त्यांच्यावर लागलेले जे आरोप आहेत ते योग्य आहेत की नाहीत. म्हणजे बघा, एवढं संरक्षण न्यायाधीशांना मिळालेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या सुद्धा आणि उच्च न्यायालयाच्या सुद्धा. आता न्यायाधीशांची बदली केली जाऊ शकते का, जर समजा बॉम्बे हायकोर्टचे, आता बरेच जण इथे म्हणाल मॅम मुंबई हायकोर्ट आहे, तर नाही, मुंबई शहराचं नाव बदललेलं आहे, बॉम्बे हायकोर्ट अजून तसंच आहे. ठीक आहे, जसं बघा अलाहाबादचं आहे, अलाहाबादचं नाव बदललेलं आहे प्रयागराज, पण अजून सुद्धा अलाहाबाद हायकोर्ट हे नाव हायकोर्टला तसंच आहे. तर बघा, समजा बॉम्बे हायकोर्टचे एखादे न्यायाधीश आहेत तर त्यांची बदली करून दुसऱ्या म्हणजे मध्य प्रदेशच्या किंवा अलाहाबादच्या हायकोर्टमध्ये केली जाऊ शकते का, तर हो, केली जाऊ शकते. आणि हे कोण करणार आहेत, तर राष्ट्रपती करणार आहेत. ठीक आहे, आणि बदली संबंधीची तरतूद आहे ती कलम 222 मध्ये देण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. हे खूप महत्वाचं आहे. बघा, जी काही मी कलम तुम्हाला सांगते ती महत्वाची कलम आयोगाने ऑलरेडी त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला मेन्शन करून स्पेसिफिकली सांगते. न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आणि कलम 222 नुसार ही बदली केली जाऊ शकते.
राष्ट्रपती एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये त्यांची बदली करू शकतात. अशी बदली अपवादात्मक उपाययोजना असून सार्वजनिक हितासाठी. म्हणजे सार्वजनिक हितासाठी इन जनरल म्हणजे काय की दुसऱ्या न्यायालयामध्ये गरज आहे त्यांची, की या न्यायालयामध्ये आता इनफ असे न्यायाधीश आहेत तर त्यांची नियुक्ती दुसऱ्या न्यायालयामध्ये केली जाऊ शकते. ओके, या गोष्टींसाठी, कोणत्याही राजकीय गोष्टींसाठी ही बदली केली जाणार नाही, याच्याकडे लक्ष देण्यात आलं पाहिजे. ठीक आहे, मग ती पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी एक प्रकारे राष्ट्रपतींची होते. सो आय होप तुम्हाला आता या सगळ्या गोष्टी नीट समजल्या असतील. पुढे आपण बघूया इतर नियुक्त्या. आता या ज्या इतर नियुक्त्या आहेत ना त्या महत्वाच्या आहेत आणि ऑलरेडी आयोगाने यावर एकदा प्रश्न विचारलेले आहे. हा प्रश्न मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी सांगेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला द्या. आता थोडंसं बघा, या लक्षात ठेवा गोष्टी. इतर नियुक्त्या, आता मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नियुक्ती तर राष्ट्रपती करतातच, पण त्याचबरोबर गरज असेल त्यावेळेला राष्ट्रपती प्रभारी मुख्य न्यायाधीश, अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीश, त्याचबरोबर निवृत्त न्यायाधीश यांची सुद्धा नियुक्ती करतात. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण बघूया प्रभारी मुख्य न्यायाधीश. प्रभारी मुख्य न्यायाधीश, जर तुम्ही प्रभारी न्यायाधीश बघितलं तर प्रभारी मुख्य न्यायाधीश एक आहेत आणि प्रभारी न्यायाधीश एक आहेत. तर प्रभारी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कधी करतात? राष्ट्रपती. प्रभारी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात, पण कधी करतात? जर समजा मुख्य न्यायाधीश हे आजारी आहेत किंवा ते पदावर काम करू शकत नाहीयेत, काही अशा कारणांमुळे ते पदावर नाहीयेत. ठीक आहे, मग त्यावेळेला काही काळासाठी राष्ट्रपती प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून एखाद्या न्यायाधीशाची नियुक्ती करतील आणि त्यांना प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम करायला लावतील. मग ज्या वेळेला जे ओरिजिनल मुख्य न्यायाधीश आहेत ते परत येतील तर हे प्रभारी मुख्य न्यायाधीशांना त्यांचं पद सोडावं लागेल. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा, प्रभारी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कधी केली जाते आणि कोण करू शकतं. त्याच्यानंतर अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीश. आता अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीश म्हणजेच काय की समजा न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे, ते जे इतर न्यायाधीश आहेत, आता मुख्य न्यायाधीशांच्या बाबतीत तर आपण बघितलं त्यांना म्हटलं जातं प्रभारी मुख्य न्यायाधीश, पण जे इतर न्यायाधीश आहेत मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त. ठीक आहे, जर समजा जागा रिकाम्या असतील, तिकडच्या जागा रिकाम्या असतील किंवा काही असे न्यायाधीश काही कामाने काम करू शकत नसतील, अकार्यक्षम असतील, कुठे गेले असतील, मग गरज असते ना उच्च न्यायालयामध्ये इतर न्यायाधीशांची, किंवा समजा कामाचा भार खूप वाढलाय तर न्यायाधीशांची गरज आहे. मग अशा वेळेला राष्ट्रपती त्या उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीश यांची नियुक्ती करू शकतात आणि मग ते प्रभारी न्यायाधीश किंवा अतिरिक्त न्यायाधीश काही काळासाठीच उच्च न्यायालयामध्ये काम करतील. आता बघा हे कसं आहे, राष्ट्रपतींनी ऑलरेडी ठरवलेलं असतं की एक मुख्य न्यायाधीश आहेत आणि समजा एखाद्या उच्च न्यायालयासाठी एकूण 15 इतर न्यायाधीश आहेत, पण हे 15 इतर न्यायाधीश जे आहेत ते कमी पडतायत. ठीक आहे, काय करतायत तर कमी पडतायत, मग काम खूप वाढलंय, त्याच्यासाठी काय करतील राष्ट्रपती म्हणतील आपण अजून 2 न्यायाधीश आणूयात. ठीक आहे, काय करूया, अजून 2 न्यायाधीश आणूयात कारण की उच्च न्यायालयाचं काम वाढतंय. मग हे 2 न्यायाधीश इथे येतील का? नाही, या न्यायाधीशांमध्ये नाहीयेत, ते अतिरिक्त न्यायाधीश आहेत. ओके, ते काही काळासाठीच, तात्पुरत्या काळासाठीच न्यायाधीश म्हणून काम करणार आहेत. त्याचबरोबर प्रभारी न्यायाधीश म्हणजेच काय की समजा पद रिक्त आहेत, काही न्यायाधीश कामावर नाहीयेत, तर त्यांच्या जागी प्रभारी न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ओके, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादा न्यायाधीश अतिरिक्त न्यायाधीश असू दे, प्रभारी न्यायाधीश असू दे, तो तात्पुरत्या काळासाठी तर आहेच, पण त्याचबरोबर तो 62 वयापर्यंतच काम करू शकतो. जर त्याचं पूर्ण वय झालं 62 कंप्लीट तर तो अतिरिक्त किंवा प्रभारी न्यायाधीश म्हणून काम करू शकत नाही. मग आता निवृत्त न्यायाधीशांच्या बाबतीत काय तर निवृत्त न्यायाधीशांची जी नियुक्ती आहेत ना ती राष्ट्रपती करत नाही, ते उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात तेच करतात. कोण करतात तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश निवृत्त न्यायाधीशांची म्हणजे जे रिटायर झालेले आहेत त्या न्यायाधीशांना काही काळासाठी म्हणू शकतात की तुम्ही आमच्या उच्च न्यायालयामध्ये काम करा. ठीक आहे, पण आता निवृत्त न्यायाधीश काम करतात, ते रिटायर्ड आहेत, मग त्यांना पगार वगैरे मिळणार नाही का तर मिळेल, त्यांना पगार मिळेल, भत्ते मिळेल, सगळं मिळेल, पण ते कोण ठरवणार? राष्ट्रपती ठरवतील की यांचा पगार किती असला पाहिजे किंवा यांना जे भत्ते वेतन जे देण्यात आलं पाहिजे ते किती देण्यात आलं पाहिजे हे राष्ट्रपती ठरवतील. ओके, सो इथे डिफरन्स समजला तुम्हाला. प्रभारी मुख्य न्यायाधीश, अतिरिक्त प्रभारी न्यायाधीश यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती त्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश करतात. ओके, सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने. आणि परीक्षेला आता ज्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत उच्च न्यायालयाबाबतच्या त्यावर
ऑलमोस्ट प्रत्येक पॉइंटवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तर थोडा डिटेलमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. सो आता स्क्रीनवर तुम्हाला हा प्रश्न दिसतोय. प्रश्न थोडा नीट लक्ष देऊन वाचा. स्क्रीन पॉज करा आणि नीट वाचा. आताच मी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की द्या. ओके, जे जे प्रश्न मी तुम्हाला सांगितले आज सगळे प्रश्न महत्वाचे होते. त्याचबरोबर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करा. तसं तर तुमच्या पुस्तकांमध्ये दिलेलंच आहे की कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाची स्थापना कधी कधी झालेली आहे, तर ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. ओके, किंवा नाहीच तर थोडंसं सर्च करा आणि त्याच्यानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या नोट्समध्ये मेन्शन करा की कोणकोणत्या पॉइंट्सवर प्रश्न विचारले जातात. ओके, आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. बऱ्याचशा गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. संयुक्त गट ब च्या एक्झामच्या दृष्टीने हे लेक्चर तुम्हाला किती महत्वाचे ते मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. पुन्हा भेटूया अशाच आपण एखाद्या छानशा लेक्चर बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसटी चे सब्जेक्ट आहेत, सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.